The next command is script. So first, what is a script? मराठीमध्ये जर आपण पाहायला गेलो तर स्क्रिप्ट म्हणजेच काय, तर जे काही लिखित स्वरूपात असतं किंवा दस्तऐवज आपण असं म्हणू शकतो, म्हणजे जे आपण एक प्रूफ म्हणून पाहू शकतो, त्याला आपण स्क्रिप्ट असं म्हणतो, दस्तऐवज किंवा स्क्रिप्ट असं म्हणतो. तर इथं काय आहे बघा, हे नक्की स्क्रिप्ट ही एक कमांड आहे. तर ही कमांड आपण वापरू शकतो. याचा उपयोग नक्की काय ॲक्च्युली. सो द स्क्रिप्ट इज द युटिलिटी or the command, okay, in a Linux operating system, and that we used to make the record of all the terminal activities. Means this script command is used, okay, to record everything that is displayed or printed on the screen, on the shell prompt. Okay, so after executing this command, after executing this script command, okay, when you execute this script command, it starts recording everything, okay, that is printed on the screen. In that it includes inputs and outputs. Means what? Input means, okay, like the commands, okay, who is the command, that is the input, and output means, okay, the result. After inputting this who command, we will get the result of that who, that is output. Until means it records everything on the terminal until, okay, you enter or type exit command. Okay, so the recorded thing, after applying this script command, the recorded thing is stored somewhere else. Okay, so somewhere else means where actually it is stored. That is stored into the file, and that file name is TypeScript. Means this file, TypeScript name file, that is automatically created by the operating system. Okay, when you work on a script command, TypeScript means to script command, when you not provide any kind of argument, then it automatically stored into the file TypeScript. You can also specify the file name. Okay, so in specified file name, okay, everything, okay, on a terminal that user performs activity are stored in a specified file. Okay, so this script is used, okay, to record or capture the output of a command or set of commands output, or when you are installing any program, any software, to record that steps, we also use script command. Or for assignment, if any teacher, okay, given assignment to the student, okay, so to record that assignment, script command is useful. बघा मित्रांनो, स्क्रिप्ट ही एक खूप चांगली कमांड आहे जी लिनक्समध्ये आपण वापरतो. तर हिचा उपयोग नक्की कशासाठी होतो, तर स्क्रिप्ट म्हणजे लिखित स्वरूपामध्ये असणारे किंवा जे आपण एखादं प्रूफ, खात्रीला एक बाब म्हणून पाहू शकतो. तर इथं सुद्धा त्याच प्रकारे होतं काम आहे. तर ही काही स्क्रिप्ट जी कमांड आहे, तर ही स्क्रिप्ट कमांड काय करते, टर्मिनलवरती जे काही दिसतं, म्हणजे शेल स्क्रिप्टवरती, ओके, जे का तुम्हाला टर्मिनल आहे, ती विंडो जी आहे, त्या विंडोवरती जे काही दिसतं, मी तुम्हाला ते दाखवणार आहे नंतर ती कशा प्रकारे काम करतं ती. तर स्क्रिप्ट ही जेव्हा तुम्ही कमांड अप्लाय कराल, तेव्हा ती केल्यानंतर त्या स्क्रीनवरती जे जे काय म्हणून कमांड अप्लाय केल्यानंतर त्याच्या पुढं जे जे काय दिसतं ते सगळं रेकॉर्ड करून ठेवण्याचं काम हे स्क्रिप्ट करतं. ओके, मग एकदा तुम्ही स्क्रिप्ट ही कमांड दिलात की त्याच्या पुढं ते कंटिन्यूच करतं. ओके, म्हणजे काय तुम्ही इनपुट द्याल किंवा त्याचा रिझल्ट मिळेल, समजा एखादी कमांड दिला तर ते इनपुट झालं, त्याचा रिझल्ट हा आउटपुट झाला, हे ते जोपर्यंत तुम्ही एक्झिट, EXIT, बाहेर पड, एक्झिट ही कमांड देत नाही तोपर्यंत ती स्क्रिप्ट जे काही दिसतं स्क्रीनवरती ते सगळं रेकॉर्ड करत जातं. आणि हे रेकॉर्ड करताना ते कुठं रेकॉर्ड करतं,
तर ते रेकॉर्ड करताना ते फाईलमध्ये रेकॉर्ड करतं आणि या फाईलला ते नाव देतं टाईप स्क्रिप्ट. हे नाव किंवा हीच फाईल असते का, दुसरं नसते का, तर तुम्ही पण नाव देऊ शकताय. ते तुम्हाला दाखवेन मी कशाप्रकारे तुम्ही पण नाव देऊ शकताय, त्याच्यामध्ये ते रेकॉर्ड करेल. जर तुम्ही ते आर्ग्युमेंट स्क्रिप्ट या कमांडला जर ते आर्ग्युमेंट दिला नसाल तर ते बाय डिफॉल्ट टाईप स्क्रिप्ट या फाईलमध्ये ते स्टोअर्ड करतं. तर हिचा उपयोग कुठं होतो या कमांडचा, तर समजा एखाद्या कमांडचं तुम्हाला आउटपुट सेव्ह करून ठेवायचं असेल, काय येतं ते भविष्यामध्ये तुम्हाला वापरायचं आहे, तरी तुम्ही स्क्रिप्ट कमांड वापरू शकता. किंबहुना बऱ्याचशा कमांडचा आउटपुट स्टोअर करून ठेवायचं आहे, किंवा एखादा तुम्ही प्रोग्रॅम इन्स्टॉल करताय, एखादं सॉफ्टवेअर इन्स्टॉल करताय, तर त्या ज्या स्टेप्स आहेत त्या रेकॉर्ड तुम्हाला करून ठेवायचे आहेत, किंवा एखादी तुम्हाला टास्क देण्यात आलेलं आहे किंवा असाइनमेंट देण्यात आलेलं आहे आणि तुम्ही ती असाइनमेंट पूर्ण केलीत, तर ती पूर्ण केलेली आहे ती कशाप्रकारे केली, ओके, हे सुद्धा तुम्हाला रेकॉर्ड करायचं आहे. तर त्यासाठी म्हणून ही स्क्रिप्ट कमांड वापरण्यात येते. ओके, तर हे तुम्हाला मी दाखवतो बघा की कशाप्रकारे नक्की काम करतं. इथं बघा मित्रांनो, मी इथं एक काम केलं आहे बघा, तुम्हाला पहिल्याच लाईनला दिसेल बघा, पहिल्याच लाईनला दिसते बघा, इथं फर्स्ट लाईनला डॉलर साईजच्या नंतर स्क्रिप्ट ASSI1 म्हणजे असाइनमेंट 1. ओके, तर याचा अर्थ असा की मी ही स्क्रिप्ट ही कमांड अप्लाय करतो आहे. ओके, आणि मी इथं ASSI असाइनमेंट 1 असं जे दिलं आहे हे मी त्या फाईलचं नाव देते. म्हणजे जे रेकॉर्ड होईल ते कुठल्या फाईलमध्ये रेकॉर्ड होणार आहे, ASSI1 असाइनमेंट 1 ह्या नावाच्या फाईलमध्ये रेकॉर्ड होईल. समजा हे जर तुम्ही दिला नाही, मीन्स यू अप्लाय अ स्क्रिप्ट कमांड विदाऊट एनी आर्ग्युमेंट, म्हणजे तुम्ही स्क्रिप्टच फक्त दिलं आहे आणि फाईलचं नाव काही दिलेलं नाही आहे, जसं मी ते दिलं आहे ASSI1 हे दिलं आहे मी, जेव्हा तुम्ही ते देणार नाही तेव्हा ते बाय डिफॉल्ट फाईलमध्ये सेव्ह करतं, ॲटोमॅटिकली ती फाईल क्रिएट करतं. आणि ती फाईल कुठली, टाईप स्क्रिप्ट हे लक्षात ठेवा. आणि जर तुम्ही देत असाल स्क्रिप्ट कमांडनंतर जे काही एखाद्या फाईलला तुम्हाला हवं ते नाव देत असाल, लक्षात राहावं म्हणून, तर ते तुम्ही देऊ शकताय. जर नाही दिला तर ते बाय डिफॉल्ट टाईप स्क्रिप्ट नावाच्या फाईलमध्ये ते रेकॉर्ड करतं. मी ते नाव दिलं आहे स्क्रिप्टनंतर ASSI1 असाइनमेंट 1 असं मी दिले. ओके, हे तुम्ही जेव्हा द्याल अशा प्रकारे स्क्रिप्टनंतर फाईलचं नाव द्याल आणि एंटर प्रेस कराल, ॲटोमॅटिकली तुमच्यासमोर दुसरी लाईन बघा असं दिसते, स्क्रिप्ट स्टार्टेड, फाईल इज ASSI1, स्क्रिप्ट सुरू झालेली आहे आणि त्या फाईलचं नाव काय, ASSI1 फाईलचं नाव ज्याच्यामध्ये स्टोअर्ड होणार आहे त्याच्या फाईलचं नाव आहे. हा त्याच्या पुढं दिसते बघा, पुढच्या लाईनला मी काय दिलं आहे, कॅल असं दिलं आहे, म्हणजे मी कॅल कमांड अप्लाय केले आणि त्याचा रिझल्ट आपल्याला दिसतो. त्याच्या पुढं मी काय केले, हेड -6 नेम असं दिलं आहे. हेड ही एक कमांड आहे जी आपण पुढच्या लेक्चर्समध्ये बघणार आहोत. ओके, जी सुरुवातीच्या 6 लाईन्स एखाद्या फाईलमधल्या नेम या फाईलमधल्या त्या 6 लाईन्स ते दाखवतं. ओके, ही कमांड अप्लाय केली, त्याचा रिझल्ट पण 6 रोजमध्ये येते. विवेक, सुनील, सचिन, प्रवीण, राजू, महेश दिसतं. हे टोटल 6 लाईन्स त्या दिसत आहेत बघा. त्याच्यानंतर परत मी दिले डेट कमांड, त्याचं आउटपुट दिसतं आपल्याला, म्हणजे डेट हे इनपुट झालं आणि त्याचा रिझल्ट जो मिळतो तो आउटपुट आहे, लक्षात ठेवा. ओके, ते म्हणजे हे जेवढं. त्याच्यानंतर एक्झिट ही कमांड, म्हणजे जी तुम्ही स्क्रिप्ट अप्लाय केल्यानंतर स्क्रिप्ट सुरू केल्यापासून ते रेकॉर्ड, हे सगळं रेकॉर्ड करतं. ते काय, कॅल, हेड, डेट ह्या कमांड दिल्यात नाही, ह्याचं आउटपुट ते सगळं रेकॉर्ड करतं. कुठपर्यंत, तुम्ही एक्झिट जोपर्यंत देत नाही तोपर्यंत. इथे एक्झिट दिले बघा, मी एक्झिट दिलं त्याने परत रिझल्ट दाखवला आहे, स्क्रिप्ट इज डन, म्हणजे काय, स्क्रिप्ट जे काय तुम्ही दिलं आहे ह्याच्या अगोदर हे सगळं रेकॉर्ड झालेलं आहे, दॅट इज डन. आणि त्या फाईलचं नाव काय, ASS1 असं दिलं आहे बघा. हे दिल्यानंतर एंटर प्रेस केल्यानंतर ओके, तुमच्यासमोर फक्त ॲट द लास्ट दिसेल $साईन येतो, म्हणजे तुम्ही त्या स्क्रिप्टच्या बाहेर पडलात. एक्झिट दिल्यानंतर तुम्ही स्क्रिप्टच्या बाहेर पडताय, तोपर्यंत जेवढं काय एक्झिट देत नाही तोपर्यंत सगळं ते रेकॉर्ड करतं. मग आता ही तुम्ही स्क्रिप्ट झाली, हे ASSI1 या फाईलमध्ये सेव्ह पण झालं. ओके, आता हे सेव्ह झालेलं तुम्हाला दाखवायचं आहे परत. ओके, समजा तुम्ही मशीन बंद जरी केलात तरी ॲटोमॅटिकली हे तुमचं सगळं स्टोअर झालेलं आहे. अदरवाईज ही जर कमांड नसती तर, समजा मी तुम्हाला एक एक्झाम्पल देतो, ही कमांड नसती तर काय झालं असतं, जर समजा मी तुम्हाला एखादं काम सांगितलं असतं की ह्या कमांड्स तुम्ही एक्झिक्यूट करा आणि त्या एक्झिक्यूट केलेल्याचा प्रूफ मला द्या, असं मी तुम्हाला विद्यार्थ्यांना सांगितलं असतं, आणि हे मी उद्या बघणार, आज बघणार नाही. तर तुम्ही त्या कमांड्स आज केल्या असता, समजा आज प्रॅक्टिकल असेल तर आज केल्या असता, केल्यानंतर तुम्ही मशीन बंद करणार, मग त्यात तुम्ही कसं दाखवणार मला,
त्या कुठं तर सेव्ह असायला हव्यात ना, की हे मी काल केलं आहे. हां, ते उत्तर त्याचं कुठं स्टोअर व्हायला पाहिजेत ना. तर हेच ते आहे, लक्षात ठेवा. तर त्यासाठी तुम्ही स्क्रिप्ट द्यायची, स्क्रिप्टच्या फाईलला एखादं नाव द्यायचं आणि मी तुम्हाला जे असाइनमेंट देतो त्या तुम्ही टाईप करून त्या रन करायच्या. त्या ॲटोमॅटिकली त्या फाईलमध्ये, त्या स्क्रिप्टच्या फाईलमध्ये सेव्ह होतात आणि ते मला तुम्ही फक्त दुसऱ्या दिवशी ती फाईल ओपन करून दाखवायची. त्या फाईलमध्ये ते जे तुम्ही सगळं करताय ते सगळं सेव्ह झालेलं असतं. तर आता ही तो अशाच प्रकारे समजा मी तुम्हाला असाइनमेंट दिली असती, तर ते सगळं सेव्ह झालं असं समजा. आता मला ते दाखवायचं आहे. मशीन तुम्ही बंद केलात, परत सुरू केलं तर ती फाईल सेव्ह राहते, ती का जात नाही. ओके, तर हे कसं आता पाहायचं आहे. तर ऑलरेडी आपण स्क्रिप्ट केले SSI1. आता ही ओपन कशी करायची, तर बघा तुम्ही असं करू शकता. इथं बघा कॅट ASSI1 असाइनमेंट 1 कॅट ही कमांड आहे जी फाईल ऑलरेडी एक्झिस्ट आहे ती ओपन करून दाखवण्याचं काम करतं. तर कॅट ही कमांड जी ऑलरेडी फाईल एखादी आहे अस्तित्वात ती ओपन करून दाखवण्याचं काम करतं. मी कॅट ऑलरेडी फाईल तयार झालेली आहे SSI1 ती ओपन करतं. बघा ती दिल्या आणि एंटर केल्या ASSI1 नंतर एंटर केल्या तुम्हाला दिसतं स्क्रिप्ट स्टार्टेड ऑन सॅटर्डे 25 जुलै 2020. ओके, म्हणजे ASSI1 हे लक्षात येतं की ही स्क्रिप्ट आपण केलेली आहे आणि तेच ते देतं की ही स्क्रिप्ट कुठल्या दिवशी सुरू झाली. ओके, आणि त्याचा टायमिंग देतं ते ह्या वेळेला ती थांबलेली आहे, सुरू झालेली आहे, हे टायमिंग पण देतं आणि कुठल्या दिवशी पण देतं ते, हे एवढे माहिती देतं. तर त्याच्यानंतर म्हणजे काय की तुम्ही स्क्रिप्टची माहिती पण कुठल्या दिवशी ते तुम्ही केलेलं आहे हे त्याच्या डेटनुसार समजतं. म्हणजे हे एक अशा प्रकारचं प्रूफ आहे की हे ह्यावेळीच केलेलं आहे. बघा तर हे कॅल कमांड किंवा हेड नंतर डेट हे ऑलरेडी तुम्ही मागच्या ह्याला केलं आहे. बघा तेच रेकॉर्ड त्याने केलं आहे आणि हेच ते दाखवतं. एक्झिट ही पण कमांड त्याने रेकॉर्ड केलेली, लक्षात ठेवा. कारण एक्झिट ही कमांड अप्लाय होते पण ती एक्झिट कमांड ते रेकॉर्ड पण करतं. ह्याच्या पुढे एकदम सगळ्यात सेकंड लास्ट लाईनमध्ये दिली बघा त्यांना स्क्रिप्ट डन ऑन सॅटर्डे 25 आणि टायमिंग. ओके, तर इथं पण त्यांनी दिलं बघा ती स्क्रिप्ट ओके कुठल्या दिवशी आणि काय झालेले आहे. ओके, ते पण टायमिंग देणं दिलेलं आहे, लक्षात ठेवा. म्हणजे हे जे तुम्ही केलं आहे स्क्रिप्टमध्ये जे काय रेकॉर्ड आहे हे सगळं ते काय करतं दाखवण्याचं आपल्याला काम करतं. ओके, तर ही अशा प्रकारे स्क्रिप्ट आहे. तुम्ही त्या स्क्रिप्टला नाव पण देऊ शकता किंवा बाय डिफॉल्ट ॲटोमॅटिकली टाईप स्क्रिप्ट या नावानं पण ते काय होतं सेव्ह होतं. म्हणजे जर समजा मागच्या विंडोला ओके, म्हणजे जर ही विंडो जर बघितली आपण की ह्या विंडो जर तुम्ही फक्त स्क्रिप्टच नाव दिलं असता ASSI1 दिला नसता ओके, तर न देता तुम्ही पुढच्या गोष्टी केल्या असता तर इथं ती साहजिकच ही जी काय स्क्रिप्ट आहे ती टाईप स्क्रिप्ट ह्या नावानं सेव्ह झाली असती आणि तुम्हाला ओपन करायची असेल ओके, तर तुम्हाला इथं कॅट स्पेस टाईप स्क्रिप्ट असं द्यावं लागलं असतं. म्हणजे त्याच्यामध्ये सेव्ह झालं तुम्हाला इथं पाहता आलं असतं. ओके, so like that this is the command that is a script. So this script command is a very useful command. It records everything that is printed on the terminal.